राम राम सगळ्यांना पुन्हा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि सकाळचं वाजले आहे 6:45. तर तुम्ही विचार करत असाल की मी एवढं लवकर का उठलं आहे. तर मी जातो आहे स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे बघायला आणि तोही 4D मध्ये. आणि तो आहे फिनिक्स मॉलला, पुण्याला विमाननगरला. माझ्या इथून 18 किलोमीटर आहे, म्हणून मी लवकर उठलो. सो मी पूर्ण रेडी झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. जस्ट थोडंफार काही खातो आणि निघतो मूवीसाठी. अशा प्रकारे काहीतरी मित्रांनो, खूप खूप डेंजर असा पाऊस होतो आहे आणि मला जायचं आहे खूप दूर. सो लेट्स सी की आता मी कसं ट्राय करतो, कारण की इट इज 18 किलोमीटर आणि 18 किलोमीटर इज नॉट जोक इन दिस हेवी रेनकोट आहे आपल्याकडे सगळं, बट होप फॉर द बेस्ट. रेडी झालेलं आहे मित्रांनो, हेल्मेट. आता लेट्स पटकन निघतो बिकॉज 7 वाजलेले आहे. तिथं पोचायचे 1 मिनिट पण लेट नाही झालं पाहिजे बाई. सो लेट्स गो, लेट्स मीट ॲट दी PVR फिनिक्स मॉल. जस्ट पोचले, गाडी लावली आणि मी जातोय वरती. माझे मित्र आलेले वरती, सो चहा वगैरे पिऊ जरा आणि लगेच एंटर करू. आई आता किती वाजले? 1 मिनटं, 7:30 वाजून 39 मिनटं झाले. एंट्री कुठून आहे बाई ते बी नाही माहिती आपल्याला. फायर एक्झिट. सो लेट्स एंटर. बाई चुकीच्या मॉलला आला मी. ॲमेझॉनला जायचं होतं PVRला, इकडे आलो मी फिनिक्सला. यार काही येडेपणा केला बाई. जातो आता इकडे, अजून 15 मिनटं आहे, जवळच आहे म्हणा इथून. जस्ट मूवी झाला थोड्या वेळापूर्वी आणि वी आर हॅव्हिंग अवर लंच, काइंड ऑफ लंच हिअर. आय एम हॅव्हिंग मॅक्सिकन कुझिन. सो गाईज, आमचं खाऊनही झालेलं आहे आणि मी तुम्हाला जी धावपळ केली ती सगळी सांगतो घरी जाऊन. सध्या आता जरा ऑफिसला लॉग इन पण करायचं आहे मला, लेटही होईल. सो इथून आता 1 वाजलेले आहे घरी जायला. अजून 3 वाजे, 2 तरी वाजतील. ट्रॅफिक वगैरे मिळेल तर मी निघतो आणि घरी गेल्यावर जो एक्सपिरियन्स होता तो घरी गेल्यावर सांगतो. ठीक आहे, चलो बाय. तर मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. म्हणजे मी आलो 2 वाजून काहीतरी मिनिटांनी, 10-20 मिनिटांनी. त्यानंतर जरा फ्रेश वगैरे झालो आहे आणि अजूनही पाऊस चालू आहे भाई. केव्हाचा चालू आहे, एकदम खतरनाक. सो माझा जो एक्सपिरियन्स होता 4Dचा तो खूप सही होता. मी तिथे शूट नाही केलं बिकॉज ते 3D गॉगल्स जे राहतं ना, ते म्हणजे 4Dलाही गॉगल्सच राहतं. तर ते गॉगल्स घातले होते आणि त्याच्यामधनं मी काही शूट नाही केलं. सो जो झोल झाला होता की फिनिक्सला चाललं गेलं होतं ॲमेनोराच्या ऐवजी, मग तिथे पोचलं. लकीली तिथं फक्त ट्रेलर चालू होते दुसऱ्या मूवीजचे आणि मी पोचलो. मग लगेच 5 मिनिटांनी मूवी स्टार्ट झाला. मी मिस केलं राष्ट्रगीत. मी मिस केलं की झालंच नाही, कारण की मी गेला त्यानंतर तर नाही झालं, तर मिस केलं. मूवी एकदम सही होता आणि 4DXचा एक्सपिरियन्स मला पहिल्यांदा होता. ओ भाई साहब, पूर्ण सीट हालते. हवा लागते आपल्याला, वारा वाहत असेल, वारा लागतो, पूर्ण सीट हलते. काही दणके बसतं, म्हणजे तो तिकडे चालतोय, आपल्याला इकडे फील होतो. तो स्विंग करतोय, इकडे सीट अशी स्विंग होते. तिकडे पाणी पडतंय, आपल्या अंगावर पाणी पडतं. ओय भाई, बेस्ट एक्सपिरियन्स होता. फर्स्ट एवर होता माझा आणि बघेल नेक्स्ट टाईम परत गेला तो. बट भाई एक्सपिरियन्स आहे, एकदम सही एक्सपिरियन्स आहे. मस्त भाई ओरडायचं तिथे जाऊन आणि काय एक्सपिरियन्स केला भाई 4DXचा पहिल्यांदा. सो इट वॉज गुड. रिकमेंड करेल मी, तुम्ही पाहून या. जरा प्राईस हाय होती जरा, बट फर्स्ट टाईमसाठी इट्स गुड. आणि मार्वल मूवी आहे भाई स्पायडरमॅन, तर 4DX काय म्हणता, जस्टिफाय केलं. जितके पे करताय आपण ते जस्टिफाय होतात मूवी पाहिल्यानंतर. तो एक्सपिरियन्स 4DX मेन म्हणजे भारी होता भाई एकदम. असं वाटतं लिटरली आपल्या समोर आहे. ते 3Dमध्येही फील होतं, बट 4Dचा अजून जास्त फील होतं बिकॉज आपली मुवमेंट होते. मग तिथे वाटतं की आपणही बसलेलं आहे. सो फार सो गुड. सो दॅट्स हाऊ इट वॉज माय डे अंटिल दी आफ्टरनून. बिकॉज मी आता पुन्हा कुठेतरी बाहेर जातो आहे. शूट केलं तर दाखवेल, एल्स इथेच हा ब्लॉग एंड करतो. चलो मग बाय बाय, भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.